नमस्कार मंडळी, वेलकम टू माय फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ. नथिंग इज प्लॅन, जस्ट ठरवलं आहे की नवीन वर्षात असं काहीतरी करूया ज्याच्या प्रोसेस थ्रू नवीन शिकता येईल. अँड हिअर सिद्धी इज प्रेझेंटिंग बिफोर यू अ यूट्यूब चॅनल विथ हर फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ. बायोमध्ये तुम्ही वाचलंच असेल की या चॅनलवर तुम्हाला डेली व्लॉग्स, प्रॉडक्ट रिव्ह्यू व्हिडिओज, देन डान्स, आर्ट या रिलेटेड कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल. होप सो इट विल वर्क आउट. सो सुरुवात मी डेली व्लॉगपासूनच करते. आय एम अ वर्किंग पर्सन इन अ ड्रीम सिटी मुंबई. सो आज 1 जानेवारीची सुट्टी आहे. मी आणि माझ्या रूममेटने असं ठरवलं की नवीन वर्षाची सुरुवात थोडी पॉझिटिव्हली करूया. तर आम्ही तयार होतो आहे मंदिरात जाण्यासाठी. बाहेर जाण्याआधी अगदीच मेकअप वगैरे नाही, कारण मेकअप येतच नाही. सो सीरम, मॉइश्चरायझर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन थापून घेतली आहे. प्लमची सनस्क्रीन आहे, रिव्ह्यू द्यायची गरज नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, खूप जास्त यूज टू आणि मस्त प्रॉडक्ट आहे हे. 2025 तसा बरा गेला. खूप चेंजेस झाले लाईफमध्ये, खूप शिकायला मिळालं, खूप हर्डल्स फेस केले सगळ्याच बाबतीत. बट ते म्हणतात ना, एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ रिझन अँड आय बिलीव्ह इन दिस. सो 2026मध्ये असे काही मोठे रिझॉल्युशन्स किंवा गोल्स सेट नाही केले आहेत. जस्ट डिसाईड केलं आहे की बस 3 गोष्टींवर फोकस करायचं आहे: गुड हार्ट, गुड हेल्थ अँड गुड वर्क. म्हणूनच हा यूट्यूब चॅनल खोलला आहे की माझ्या या GHHWच्या जर्नीमध्ये मी काय फेस करते, कसे एम्स अचीव करते, देन काय वेज यूज करते, स्वतःला चॅलेंज कशी करते आणि ते चॅलेंज कंप्लीट कशी करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करू शकेन. येस, आता रेडी होऊयात आपण मंदिरात जाण्यासाठी. या एक प्रॉडक्टचा रिव्ह्यू मी तुम्हाला नक्कीच एका वेगळ्या व्हिडिओ थ्रू देईन, बिकॉज खूप उत्सुकतेने मी हा परचेस केला आहे. काही लोकांना समजून जाईल की काय प्रॉडक्ट आहे हा, बट सेपरेट रिव्ह्यू व्हिडिओ मी नक्कीच बनवेन, कारण माझी स्किन खूप जास्त ऑइली आहे आणि या स्किनसाठी हा प्रॉडक्ट खूप जास्त सुटेबल आहे. बिल्डिंगच्या साईबाबा मंदिरात पाया पडलो, बिकॉज ते बिल्डिंग खाली आल्यावर लगेचच खाली आहे. तर म्हटलं सुरुवात आपण इकडूनच करूया. आणि असं पण डिलिव्हरी ॲड्रेससाठी लँडमार्क आहे ते आमचं. वर्षाच्या सुरुवातीला स्वामींचा आशीर्वाद खूप इम्पॉर्टंट आहे. आता आम्ही जवळच्या एका गणेश मंदिरात आहे. फक्त गणेश मंदिर नाही, तर इच्छापूर्ती गणेश मंदिर. असं म्हणतात की इकडे मागितलेली प्रत्येक विश पूर्ण होते. आणि हो, इथे मारुती, राधाकृष्ण, शिवपिंड, दत्तगुरू आणि विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती आहे. सो खूप जास्त पॉझिटिव्ह फील होते इकडे आल्यावर. म्हणतात ना, आधी विठोबा मग पेटोबा. मस्त घरी येता येता चहा आणि बन मस्क्यावर ताव मारत, मस्त बन मस्का मिटक्या मारत खाल्ला. कोणी किती पण बोलू दे, चहा विष आहे. मी चहा पिणार, कारण चहा म्हणजे प्रेम आहे. चहाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आणि झालीच तर ती एकदम बेकार होते. मुंबईमध्ये नक्की काय चाललंय हे कळेना. थंडीचा सीझन असून थंडीचा अतापता नाही, त्यात दुपारचं मरणाचं ऊन आणि सकाळी नवीनच ऐकायला मिळतंय पाऊस पडला पहाटे. 4 पावलं उन्हात चालून मरणाची तहान लागली होती, म्हणून उसाच्या रसावर सुद्धा ताव मारला. मागचे काका असे बघतायत की ही पोरगी नक्की करते काय, एकदम कन्फ्यूज झालेत. मस्त दुपारी जेवून साखर झोप कंप्लीट करून विचार केला की आता थोडं काम केलं पाहिजे. म्हणून मी पेन्सिल्स शार्प करायला घेतल्या. पेन्सिल्सचा पसारा बाहेर काढला होता, कारण सगळ्या पेन्सिल्स मला शार्प करून ठेवायच्या आहेत व्यवस्थित, बिकॉज खूप दिवस मी त्या यूज केल्या नाही आहेत.
निघालो उन्हाळ्याला खाली, कारण झोप झाल्यावर आम्हाला लागली होती भूक आणि आम्ही गेलो ज्यूस सेंटरला नारळ पाणी पिऊन माझी नजर गेली समोरच्या इडलीज टिफिन शॉपकडे. म्हटलं काहीतरी टुसून घेऊया इकडे पण. आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन, इथलं फूड खूप जास्त अमेझिंग आणि खूप ऑथेंटिक आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचा ॲड्रेस नक्कीच मेन्शन करेन. आम्ही साधा डोसा मागवला होता, खूप छान होता तो सुद्धा. घरी येऊन सुरुवात केली ड्रॉइंगला, कारण ठरवलं होतं की नवीन वर्षात माझ्या पॅशन रिलेटेडसुद्धा सुरुवात करायची आहे. काही कारणांमुळे थांबलं होतं माझं स्केच करणं, पण मला माझ्या पॅशनला ब्रेक नव्हता द्यायचा, कारण ही कला माझ्याकडे जन्मतः आहे आणि मला ती जोपासायची. माझ्या आईलासुद्धा आवडतं मी स्केच केलेले, ड्रॉइंग केले आणि मलासुद्धा खूप जास्त आवडतं. म्हणजे कलर्स, पेन्सिल्स ह्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात आल्या ना की माझा स्ट्रेस सगळा कमी होतो आणि मला हे करायला फार आवडतं. त्यामुळे मी ठरवलं आहे की काही ना काहीतरी काढायचं, छोटंसं का होईना पण सुरुवात नक्कीच करायची. ही आयडिया मी पिंटरेस्टवरून घेतली आहे. लॅम्प आहे हा आणि मी ग्राफाईट पेन्सिलने सध्या ही ड्रॉइंग करते, कारण माझ्याकडे सामानसुद्धा जुनं झालं आहे, मी नवीन घेणार आहे. आणि ब्लेंडिंगसाठी मी इकडे हे स्टंप वापरलेत आणि ह्या आयडियात मी थोडं चेंजेस केलं आहे. त्यांनी लाईटसाठी सुद्धा ग्राफाईट पेन्सिलचे शेड वापरले होते, बट मी इथे कलर वापरला आहे. येस, तुम्ही बघू शकता आपलं स्केच कंप्लीट झालेलं आहे व्यवस्थित आणि माझं जे 1 जॅनचं टार्गेट होतं ते सुद्धा मी कंप्लीट केलेलं आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एका वेगळ्या चॅलेंजसोबत किंवा एका नवीन प्रॉडक्ट रिव्ह्यू व्हिडिओसोबत. थँक्यू.